नमस्कार. महाराष्ट्र हवामानमध्ये आपलं स्वागत आहे. आता अतिशय महत्त्वाची गोष्ट पहिल्यांदाच सांगून टाकतो, की आत्ता इथे मी आत्तापासून ते 15 तारखेपर्यंत किती पाऊस पडेल महाराष्ट्रात एकंदरीत म्हणजे पूर्ण अक्युमुलेटेड हे दाखवतोय. तर इथे मुंबई आहे, इथं संभाजीनगर, नांदेड हे साधारण तुम्हाला अंदाज आला असेल. तर महाराष्ट्रात येत्या 5 दिवसामध्ये घाटमाथा सोडला तर काहीही पाऊस नाहीये. ही अतिशय वेदनादायक गोष्ट आहे. आता हे आयकॉन मॉडेल दाखवतोय आणि दुसरं मॉडेल ते युरोपियन मॉडेल आहे. त्या युरोपियन मॉडेलमध्ये घाटमाथ्यावर थोडासा पाऊस आहे. एक साधारण 50 मिलीमीटर दाखवतोय आणि कोकणामध्ये 25 मिलीमीटर आणि काही ठिकाणी अतिशय तुरळक म्हणजे 4 मिलीमीटर, 5 मिलीमीटर, 10 मिलीमीटर म्हणजे अगदी किरकोळ. अ, परंतु माझा अनुभव असा आहे, की आयकॉन मॉडेल हे जास्त खरं ठरतं. अगदी युरोपियन मॉडेलचा जरी आपण विचार केला, तरी फारसा पाऊस नाहीये. म्हणजे महाराष्ट्रात पाऊस नाहीये, एवढी मात्र स्थिती आहे. आता हा पाऊस कुठं गेला, हे मात्र मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो. त्यांनी एक होईल, की तो पाऊस कधी येईल, ह्याचा एक आपल्याला अंदाज येऊ शकतो. हे तुम्हाला कुणीही दाखवणार नाही, कुणीही सांगणार नाही. तर मी तुम्हाला आता आपला पाऊस कुठे जातोय ते दाखवतो. आता ही सध्याची स्थिती आहे. अ, आणि इथे इथे म्हणजे तुम्हाला मी दाखवतो कुठे आहे ते. हा जो दिसतोय भाग, तर इथे चक्रीवादळ सध्या सुरू आहे आणि त्याच्यामुळे जे काही वारं वाहतंय, ते साधारणतः या डायरेक्शननी वाहतंय, इकडे असं पूर्ण. त्यामुळे झालंय काय, की इथं म्हणजे सोमाल्यापासूनची जी विंड्स येतात आपल्याकडे, ज्याच्यामुळे आपल्याला पाऊस मिळतो. तर ती खूप वीक पडलेली आहेत. आता इथं जर बघितलं 44 आहे. परंतु भारताच्या जवळ तर त्याची वेग जो आहे या वाऱ्यांचा तो 34 किलोमीटर म्हणजे अगदीच कमी झालेला आहे आणि त्याच्यामुळे भारतात वारं येत नाहीये. आता आपल्याला जे ढग दिसतायत आणि खूप भनान वारं दिसतंय, ते कुठे जातंय ते तुम्हाला दाखवतो. आता हे जे दाखवतो मी तुम्हाला, तर आकाशामध्ये 5,000 फूट या उंचीवरती वारं कसं वाहतंय, हे दाखवतोय. तर इथं आपण बघू शकतो, की हे सोमालियापासून जे वारं निघालंय, ते आता हे 5,000 फुटावर आहे. त्यामुळे त्याला कुठलंही भूमी म्हणजे डोंगर वगैरे अडवणार नाहीयेत आणि हे पूर्ण इकडे या वादळापर्यंत ही सिस्टीम आहे. त्याच्यामुळे ही भारताला पूर्ण बायपास करून म्हणजे एस्पेशली महाराष्ट्राला बायपास करून इकडं जाते आहे. तर हे जे ॲनिमेशन आपल्याला दिसतंय ते 5,000 फुटावरती जे वारं वाहतंय, ते हे पूर्ण इकडून भारताला म्हणजे भारताच्या वरनंच आहे ते अर्थात. अ, आणि पूर्ण इथे जाऊन ती सिस्टीम अशी झाली आहे, की ते महाराष्ट्रात पाऊस पडत नाहीये. फक्त ढग दिसतायत. आता तुम्ही म्हणाल, की हे म्हणजे हा एक अंदाज झाला, पण ॲक्चुअल त्याच्यात काय अर्थ आहे? तर आपण इथं बघू शकतो, की हे जे इथून वारं वाहतंय, हे साधारण असं जाऊन इकडं जातंय. तर त्या वाटेत जे काही त्याला लँडमास म्हणजे भूभाग लागतायत, तिथं तो प्रचंड पाऊस पडतो आहे. म्हणजे आता इथं हिमालयन रेंज आहेत, तर इथे तो खूप पाऊस पडतो आहे. नंतर इथे ब्रह्मदेशाची जे बॉर्डर पडतीये, तिथं तो खूप पाऊस पडतो आहे. पडतं म्हणजे हे पुढच्या 5 दिवसातलं आहे. नंतर इथं जे त्याला लँडमास सापडलं, तिथे खूप पाऊस पडतोय. इथं पडतो आहे. तैवानमध्ये पडतो आहे. म्हणजे हे जे वारं इकडून जातंय वरनं आणि त्याच्यामध्ये सगळं बाष्प आहे. पाणी जातंय त्याच्याबरोबर. तर हे जिथं-जिथं त्याला लँडमास सापडतंय, तिथं खूप पाऊस पडतोय. परंतु सह्याद्रीसारखा उंच डोंगरसुद्धा त्याला अडवू शकत नाहीये. एवढ्यावरनं ते वारं जात आहे.
त्याच्यामुळे हे जे वारं आहे ते सगळं इकडून या भागात ते जे हरिकेन म्हणजे सायक्लोन सुरू आहे, तिथं जातंय. पाऊस सगळा तिकडंच जातो आहे. कारण इथं जर आपण बघितलं रेन अक्युम्युलेशन म्हणजे किती पाऊस पडणार आहे या ब्रह्मदेशच्या भागात, तिथे 350 मिलीमीटर. इकडे जो दिसतोय तो 350 मिलीमीटर. हे 5 दिवसामधले आहे अर्थात. इव्हन आपल्या नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये सुद्धा 200-300 मिलीमीटरचे आकडे दिसतायत. म्हणजे हा सगळा पाऊस जो आहे तो खूप उंचीवरनं ह्या ईशान्य भारतामध्ये आणि मग मलेशिया, ब्रह्मदेश, इंडोनेशिया या भागाकडून तैवानकडे जे सध्या सायक्लोन सुरू आहे, तिथे तो जातो आहे. तर हे जे वारं दिसतंय ते सरफेस म्हणजे झिरो म्हणजे आपल्याला जे जाणवतं ते. तर ते भारताच्या बाजूला एकदम वीक झालेलं आहे आणि वरनं जे वारं जातंय ते पूर्ण ह्या सायक्लोनकडे जातंय. आता हा जो महाराष्ट्राचा सॅटेलाईट मॅप आहे, तिथं जर आपण बघितलं तर ढगांची डायरेक्शन जी दिसते आपल्याला, ती साधारणतः ही अशी पॅरलल दिसते ही अशी या या दिशेने जाणारी. म्हणजे हे जे अ, उंचीवरनं जे ढग जातायत, ते सगळे इकडे वाहून नेले जातायत. त्याच्याबरोबर बाष्प, पाणी सगळं जातंय. इथं कुठंही पाऊस पडायला तयार नाहीये. इथे मी प्रेशर्सचं मॅप दाखवतोय. तर इथे भारताच्या दक्षिण टोकाला 1012 असा तो प्रेशर आहे मिलीबारमध्ये आणि इथे खूप वाईड रेंज आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रदेशात सेम प्रेशर आहे. म्हणजे त्याच्यामुळे त्याला ग्रेडियंट नाहीये इथे पडण्यासाठी. परंतु जर आपण सायक्लोनकडे गेलोत आणि थोडं झूम करून बघितलं, तर इथे प्रचंड मोठी सिस्टम तयार झाली ही आपल्याला दिसू शकते. आणि जसजसं आपण त्याच्या केंद्रापाशी जातो ह्या सायक्लोनच्या, तिथे आता 937 मिलीबार म्हणजे खूपच कमी प्रेशर आहे. एवढं कमी प्रेशर हे अ, फार कमी वेळा आपल्याला दिसतं पूर्ण सायक्लोनमध्ये सुद्धा. त्याच्यामुळे ही जी काही सिस्टम आहे, ती सगळं आपल्याकडे खेचून घेते. आता इथं आपण कॉन्सेंट्रिक म्हणजे एकमेकांमध्ये जी वर्तुळं अतिशय जवळ-जवळ चिकटलेली दिसतायत. म्हणजे एका छोट्याशा अंतरामध्ये प्रेशर ड्रॉप होतंय आणि जेव्हा एवढ्या छोट्या अंतरात ते ड्रॉप होत असतं, तेव्हा त्याच्यामध्ये म्हणजे असं सगळं खेचलं जातं हवा तिकडे आणि ते खेचण्याचा जो कार्यक्रम आहे, तो अगदी सोमालियाच्या किनाऱ्यापासून ते तैवानपर्यंत हे सगळी सिस्टम वरनं म्हणजे 5,000 5,000-7,000 फुटावरनं जातीये. त्याच्यामुळे महाराष्ट्रात त्याला कोणी अडवायला पण नाहीये आणि पाऊस पाडायलाही कोणी नाहीये. आता जेव्हा हे वादळ तैवान आणि नंतर चीनमध्ये धडकेल, साधारणतः एक 3-4 दिवस लागतील त्याला. तेव्हा ते मग वीक होत जाईल. मग त्याच्यामुळे तिथे मिळणारं जे सकिंग म्हणजे सगळं जे तिकडं ओढून घेतलं जातंय, ते थांबेल आणि मग कदाचित भारतामध्ये एस्पेशली महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू होईल, अशी आपण आशा करूयात. आता जसजशी परिस्थिती डेव्हलप होते, तसं मी तुम्हाला सांगत राहीन. परंतु सध्या तरी महाराष्ट्रात येत्या 5 दिवसात विशेष पाऊस नाहीये. हे मात्र आपल्याला परिस्थिती आहे, त्याचं आपण काहीच करू शकत नाहीये. तर अजून बाकीच्या अ, माहितीसकट आणि बेसिकली एनालिसिस कारण मॅप कुणी पण बघू शकतं. परंतु त्याच्या मागचे जे अर्थ लावायला लागतात किंवा त्याच्यामागे काय चाललंय हे जाणून घ्यायला लागतं. तसं मी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती आणि त्याचं एनालिसिस करून सांगत जाईन. त्यामुळे आता पुन्हा भेटूया उद्या. तोवर नमस्कार.